नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे शेवयांचा शिरा करते. त्याच्यासाठी मी 1 कप शेवया घेतल्यात. त्या तुपामध्ये छान अशा खरपूस भाजून घेतल्यात. त्यानंतर त्यामध्ये 7-8 बदाम असे बारीक तुकडे करून घालते. नंतर मनुका घालते. हे सगळं घालून छान परतवून घेते आणि ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता मी दूध घालणार आहे. हे मी दूध गरम करून घेतलेले. 2.25 कप दूध आहे. पूर्ण 2 कप नाही घालणार आहे मी. आणि त्यानंतर हे असं छान ढवळून घेते दूध घातल्यानंतर आणि त्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यावर 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवायचे आणि ते असं काय करायचं आहे 1-2दा आधीमध्ये आपण परतवून घ्यायचे आणि ते परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये पाव कप आणि 2 चमचे साखर घालते आणि ती साखर घालून छान ढवळून घेते आणि त्यानंतर शेवया शिजण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. हे बघा इथे दूध आटलेलं आहे शेवयांमधलं आणि आता मी त्यामध्ये वेलची पावडर घालून घेते आणि छान ढवळून घेते आणि एक 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. थोड्या वेळाने झाकण उघडून बघते. हा बघा इथे शेवयांचा शिरा तयार झालाय. खूप सुंदर झालाय शेवयांचा शिरा. आता मी हा शिरा सर्व्ह करते. हा बघा किती सुंदर झालाय. चला तर मग कशी वाटली शेवयाच्या शिऱ्याची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.